नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा इयत्ता 10वी साठी क्वेश्चन 4 हा इंग्लिश विषयामध्ये जर पाहितलं तर क्वेश्चन 4A हा अनसीन पॅसेज असतो. आता हा अनसीन पॅसेज जो आहे ना, हे कुठलची तरी न्यूज असू शकते किंवा अनेक्डोट एखादी घटना असू शकते, हे कुठलची माहिती दिलेली असू शकते. आता यामध्ये मी हा पॅसेज कधीही पाहितलेला नसतो मोस्टली आणि त्यामुळे याला आपण अनसीन पॅसेज म्हणतो. आता यासाठी महत्वाची गोष्ट आहे, अनसीन पॅसेज सॉल्व्ह करत असताना विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही क्वेश्चन टू ए जो सॉल्व्ह करत असता सेम क्वेश्चन टू ए जो असतो तसाच क्वेश्चन फॉर ए असतो अनसीन पॅसेज. आणि हा पॅसेज सॉल्व्ह करत असताना तुम्ही व्यवस्थित तो पॅसेज जो आहे तो समजून घेणं आवश्यक असतं आणि क्वेश्चनचे आन्सर देणं महत्वाचं राहतं. हा क्वेश्चन 10 मार्क्स साठी असतो आणि त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहूया अनसीन पॅसेज कसा सॉल्व्ह करायचा. कोणताही पॅसेज तुम्ही सीन पॅसेज असेल की अनसीन पॅसेज तुम्ही जर सॉल्व्ह करत असाल ना, तर सुरुवातीला ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, क्वेश्चन्स आहेत ते रीड करायचे. तर या ठिकाणी जे क्वेश्चन दिलेले ते आपण अगोदर रीड करायचे. पहा या ठिकाणी हे क्वेश्चन दिलेले आहेत. क्वेश्चन A1 मध्ये हे परीक्षेमध्ये तुम्ही अगोदर क्वेश्चन्स व्यवस्थित वाचायचे. क्वेश्चन्स व्यवस्थित वाचल्यानंतरच पुन्हा पॅसेज वाचायला सुरुवात करायची. कारण का, त्यामुळं आपण एकदा क्वेश्चन्स रीड केलेले असले ना की आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी नेमकं काय हायलाइट करायचं आहे. तर हे क्वेश्चन्स वाचून झाल्यानंतर आता मी इथे जास्त वेळ घेत नाही, डायरेक्टली मी पॅसेजला स्टार्ट करतो. पण तुम्ही परीक्षेमध्ये अगोदर क्वेश्चन्स वाचायचे, त्यानंतर पॅसेज वाचायचा आणि पॅसेज मधील जे मेन पॉइंट्स आहेत त्याला तुम्ही अंडरलाईन करायचं आणि मग आन्सर्स लिहायला सुरुवात करायची. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक अनसीन पॅसेज आहे. आता आपण सुरुवात करूया अनसीन पॅसेज रीड कसा करायचा आणि आपण नंतर त्याचे आन्सर्स कसे लिहायचे. पण अनसीन पॅसेज तुम्हाला का दिला जातो, तर या ठिकाणी तुमच्या बुद्धिमत्तेची टेस्ट घेतली जाते. तुम्ही जे काय वाचता ना ते तुम्हाला किती समजतं हे चेक करण्यासाठी किंवा याची टेस्ट घेण्यासाठी अनसीन पॅसेज दिलेला असतो. पहा इथं दिलंय, ऍटलिस्ट वन अर्थक्वेक हॅपन समवेअर इन द वर्ल्ड एव्हरी डे, म्हणजे दर दिवशी कुठे ना कुठे भूकंप होतो. ऑन सम डेज देर आर मेनी मोर, काही ठिकाणी तर अनेक भूकंप होतात. अ फ्यू कॉज ग्रेट डॅमेज अँड लॉस ऑफ लाईफ, काहीमुळं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि जीवितहानी होते. आता पहा यामध्ये दिलंय, तर इथं ग्रेट डॅमेज अँड लॉस ऑफ लाईफ हा आपल्यासाठी महत्वाचा मुद्दा ठरतो. सम आर फेल्ट ओनली ॲज स्लाइट शडर्स ऑफ द ग्राउंड, काय भूकंप तर असे असतात की स्लाइट म्हणजे थोडीफार हालचाल होते. शडरचा अर्थ असतं हालचाल होणे, थोडीफार हालचाल होते जमिनीमध्ये. ऑफ द ग्राउंड मेनी मोर आर सो स्मॉल दॅट दे कॅन नॉट बी फेल्ड, फीलचं थर्ड फॉर्म असतं फेल्ड. काय तर असे एवढे लहान भूकंप असतात ना की ते फील सुद्धा होत नाहीत, म्हणजे आपल्याला होऊन गेलेले सुद्धा भूकंप माहित होत नाहीत, असे काही भूकंप असतात. We know about them only because they are shown on seismograph. seismograph काय आहे, ते एक इन्स्ट्रुमेंट आहे जे आपल्याला भूकंप झाला की नाही हे सांगत असतं. एवढे काही स्मॉल भूकंप असतात ते फक्त सेस्मोग्राफनच माहिती होतात. अ डेलिकेट इन्स्ट्रुमेंट विच रेकॉर्ड्स मुवमेंट्स ऑफ द ग्राउंड. आता सेस्मोग्राफ काय आहे, एक डेलिकेट इन्स्ट्रुमेंट आहे, एक नाजूकसं साधन आहे, विच रेकॉर्ड्स मुवमेंट्स ऑफ द ग्राउंड, ग्राउंड मधील हालचाली ज्या आहेत त्या रेकॉर्ड करण्याचं काम ते करत असतं. इट हॅज अ स्मॉल निडल, तर याला काय असते, या इन्स्ट्रुमेंटला एक छोटीशी सुई असते, विच स्क्रॅचेस अ व्हाईट लाईन ऑन स्ट्रिप ऑफ ब्लॅक पेपर. पहा त्याच्या खाली एक ब्लॅक पेपर असतो आणि हा जो ब्लॅक पेपर आहे त्या ब्लॅक पेपरवर ही जी सुई आहे ती काय करते, व्हाईट लाईन तयार करते स्क्रॅचेस करून. आता व्हाईट लाईन ब्लॅक पेपरवर तयार करते, विच इज गॉंग राउंड ऑन अ ड्रम, त्या ड्रमवर ते वाजत वाजत त्या पद्धतीनं सुई पुढं पुढं चालत राहते. वेन एव्हरीथिंग इज क्वाइट स्टिल द लाईन इज स्ट्रेट. पहा सगळं काही जर शांत असेल, क्वाइट असेल, सगळं काय जर
क्वाइट स्टील असेल, शांत असेल, तर लाईन कशी राहते? स्ट्रेट राहते. म्हणजे जर भूकंप होत नाही, जमिनीमध्ये हालचाल नाही, तर लाईन स्ट्रेट राहते. बट वेन द ग्राउंड शेक द लाईन बिकम्स विगली. परंतु जर जमिनीमध्ये शेक होणे म्हणजे हालचाल होणे, जमिनीमध्ये जर हालचाल होत असेल तर ती लाईन विगली बनते, म्हणजेच नागमोडी वळण घेत चालते, वेगवेगळे असे वळण घेत चालते. अ सिव्हिअर अर्थक्वेक, जर तीव्र स्वरूपाचा अर्थक्वेक असेल, इवन दो इट इज अ लॉंग वे अवे, समजा तो खूप दूर कुठेतरी असेल, मेक्स अ लार्ज विगल्स, तर अशा वेळेस मोठाली विगल्स म्हणजेच काय, तर नागमोडे आकाराच्या आकृत्या ते तयार करत चालतं. त्या लाईन जी आहे ती वाकडी तिकडी बनत जाते ऑन द लाईन. मेनी अर्थक्वेक्स हॅपन अंडर द सी. आता जमिनीवरच भूकंप होत नाही तर काय भूकंप कुठे होतात? समुद्रामध्ये. दे ऑफन कॉज ग्रेट वेव्स, आणि त्यांच्यामुळं खूप मोठमोठाली लाटा येतात आणि त्याला आपण सुनामी असं म्हणतो. मग समुद्रातील भूकंपाला काय म्हटलं जातं? सुनामी. कारण त्या ठिकाणी खूप मोठमोठ्या लाटा येत असतात. सुनामीज आर टॉलर दॅन हाऊस. या सुनामीज जे असतात ना, आपल्या घरांपेक्षा मोठाले असतात, म्हणजे या लाटा घरांपेक्षा मोठाले असतात. दे रेस अक्रॉस द सी वन आफ्टर अनदर ऍट हाय स्पीड. रेस म्हणजे आपल्याला माहित आहे शर्यत, तर एका मागे एक ह्या अतिशय वेगाने लाटा तयार होत असतात. शिप्स इन देअर पाथ मे बी रेक्ट. रेक्ट म्हणजे काय? डिस्ट्रॉय होणे, विनाश होणे. आणि त्या मार्गामध्ये जर जहाजा वगैरे आल्या ना तर ते रेक्ट होतात, म्हणजे उद्ध्वस्त होतात. वेन द वेव्स रीच लँड, आणि ह्याच वेव्ह जर समुद्राच्या कडीची जी जमीन आहे त्या जमिनीवर जर पोहोचल्या, देअर मे बी फ्लडिंग अँड इनॉर्मस डॅमेज, तर तिथं त्या जमिनीमध्ये महापूर येतो, फ्लडिंग होतं, आणि इनॉर्मस म्हणजे प्रचंड प्रमाणात, प्रचंड मोठ्या प्रमाणात डॅमेज होतं, नुकसान होतं. जर ह्या लाटा बाहेर जमिनीवर, म्हणजेच समुद्र किनारी जे काय बाजूला जमीन असेल त्याच्यामध्ये जर ह्या लाटा येऊन उडून बाहेर पाणी येत असेल समुद्राच्या, तर मोठाली पूर येतात आणि भयंकर नुकसान करू शकतात. तर या पद्धतीनं क्वेश्चन्स वाचायचे झाल्यानंतर मेन पॉइंट्स आपण वाचून काढायचे असतात, त्याला अंडरलाईन करायचं असतं, आणि आपण हे खूप फास्ट करू शकतो जर आपला पॅसेज समजतोय. तर काय केलं आपण पहा, ग्रेट डॅमेज, लॉस ऑफ लाईफ, शडर्स, स्लाइड शडर्स होतं काही भूकंपांमध्ये. त्याचबरोबर सेस्मोग्राफ हे काय आहे? एक इन्स्ट्रुमेंट आहे, साधन आहे जे भूकंप मोजण्याचं काम करत असतं. याच्यामध्ये कशा पद्धतीनं ते केलं जातं, तर ब्लॅक पेपरवर व्हाईट लाईन तयार होत असते. जर त्या ठिकाणी जमिनीत हालचाल नाही तर लाईन ही स्ट्रेट राहते, आणि जर हालचाल असेल तर विगली बनत जाते, आणि अंतरावर भयंकर मोठा भूकंप जरी असला तरी त्या विगल्स मोठमोठाले राऊंड तयार करत चालतं. ते समुद्रामध्ये भूकंप होतो त्याला सुनामी म्हटलं जातं, कारण मोठाले लाटा असतात, कधी कधी तर त्या घरा एवढाली लाटा असतात, आणि ह्या एकामागे एक लाटा येत राहतात. त्या मार्गात जर जहाजा वगैरे आलं तर त्यांचं रेक्ट होतं. रेक्ट म्हणजेच काय, तर नाहीशा होतात, उद्ध्वस्त होतात. वेव्ह जर त्या जमिनीवर आल्या तर पूर आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. हे सगळं लक्षात आलंय. आता हे वाचल्यानंतर लगेच लक्षात येतं, सेस्मोग्राफ शोज डॅश डॅश ड्युरिंग अ सिव्हिअर अर्थक्वेक. सिव्हिअर अर्थक्वेक असल्यास सेस्मोग्राफ काय दर्शवतं? सिव्हिअर अर्थक्वेक इथं दिलेलं आहे पहा, तर ते काय, विगल्स दर्शवतं. तर याचा आन्सर या ठिकाणी आहे लार्ज विगल्स. हे याचं आन्सर आहे. द निडल ऑफ सेस्मोग्राफ स्क्रॅचेस डॅश डॅश ऑन अ स्ट्रिप ऑफ ब्लॅक पेपर. तर ब्लॅक पेपरवर काय करतं ते? व्हाईट लाईन्स तयार करतं. हे आपण पाहिलेलं आहे, पटकन लक्षात आलं पाहिजे, आपल्या आकलन झालं पाहिजे आपल्याला. मेनी अर्थक्वेक्स आर डॅश दॅट दे कॅन नॉट बी फेल्ट ॲट ऑल. काय एवढे स्मॉल अर्थक्वेक्स असतात की ते आपल्याला फीलही होत नाहीयेत. हे आपण इथं पहा, इथं आपण अगोदरच इंडिकेट केलेलं आहे. When ground shake, the line on seismograph becomes, कशी बनते लाईन? तर विगली बनते. इथं आपण लाईन becomes विगली हे वाचलेलं आहे अगोदरच. तर अशा पद्धतीनं याचे आन्सर्स आपण दिलेले आहेत. आता खाली जाऊया. कंप्लीट द फॉलोइंग वेव्स. इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक ऑन लँड. तर अर्थक्वेकचे जमिनीवर काय परिणाम होतात? तर इकडं वर एरो केलाय, तर इथे एक आन्सर लिहायचंय, खाली एरो आहे तर
इथे एक आन्सर लिहायचा आहे. तर इथं आपण वर लिहितो, मी हे काढून टाकतो म्हणजे लिहायला जागा राहील. वर लिहू शकतो दे कॉज ग्रेट डॅमेज, दे कॉज ग्रेट डॅमेज, त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं अर्थक्वेक जर जमिनीवर झाला तर. आता इथे मी हे काढून टाकतो जेणेकरून मला लिहिता येईल, इथं टाईप करता येईल. त्याचबरोबर they cause किंवा they also cause great loss of life, म्हणजे जीवित हानी होते यामुळं. हे दोन्ही पॉइंट्स मी अगोदरच तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत. तर या पद्धतीने आन्सर. इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक दॅट हॅपन अंडर द सी, तर इथं काढून टाकूया आपण म्हणजे मला टाईप करायला सोपं जाईल. अंडर द सी काय असतो अर्थक्वेक? तो ग्रेट वेव्हज असतात कॉल्ड सुनामी, मोठमोठाली लाटा येतात ते काय असतं? सुनामी असते. आणि इथे एक आन्सर लिहावा लागेल आपल्याला. इथं चला इथं टाईप करतो आन्सर. तर आन्सर याचं काय आहे? द शिप्स इन देअर पाथ मे बी रेक्ट. तर हे ऍज इट इज आपण इथं लिहू शकतोय. द शिप्स इन द पाथ मे बी रेक्ट आणि देअर मे बी फ्लडिंग अँड इनॉर्मस डॅमेज. हे ऍज इट इज तुम्ही आन्सर लिहायचं परीक्षेमध्ये. शिप्स इन देअर पाथ मे बी रेक्ट म्हणजेच काय? विध्वंस होईल जहाजांचा आणि देअर मे बी फ्लडिंग अँड इनॉर्मस डॅमेज. तर हे आन्सर्स आपण इथं लिहिलेले आहेत. या पद्धतीने हे सगळं तुम्हाला पॅसेज मध्ये आहे त्या ठिकाणी. त्या पहिल्या क्वेश्चनचं आन्सर झालं. दुसऱ्या क्वेश्चनचं हे एक आन्सर आहे आणि हे एक आन्सर आहे. इथं दोन, ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये दोन क्वेश्चन्स आपल्याला कंप्लीट करायला सांगितलेले आहेत. तर हे एक आन्सर आहे. याचं पहा, याचं इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक दॅट हॅपन अंडर द सी, तर त्याला सुनामी म्हणतात. शिप्स रेक्ट होतात, फ्लडिंग आणि इनॉर्मस डॅमेज होऊ शकतं. ह्या गोष्टी इथं लक्षात ठेवायच्या. त्यानंतर आहे कॉलम ए, कॉलम बी. काय केलं जातं पहा, मॅच द वर्ड्स इन कॉलम ए विथ देअर मिनिंग्स इन कॉलम बी. तर यामध्ये काय केलं जातं, पॅसेज मधील शब्द जे आहेत ते आपण सापडून काढायचे असतात. आणि जर इथं जोड्या लावायलाच दिलेल्या आहेत तर जशाच तसं. ह्यूजचा अर्थ काय असतो? प्रचंड मोठा. आता प्रचंड मोठ्यासाठी इथं शब्द काय? इनॉर्मस, जो पॅसेज मधला आहे, जो की पॅसेज मधील शब्द इथं जशाच तसा आहे. मग इथं हे याचा आन्सर येईल ह्यूज म्हणजे प्रचंड मोठा, त्याचा आन्सर येईल इनॉर्मस. व्हायब्रेशन्स, व्हायब्रेशन्स म्हणजे हालचाल, स्पंदने, त्यासाठी शडर, शडर म्हणजे काय? हालचाल. त्यानंतर वेवी म्हणजे नागमोडी, त्यासाठी आलेले विगली. आणि डिस्ट्रॉइड म्हणजे विनाश करणे, उद्ध्वस्त करणे, तर त्यासाठी शब्द आलेला आहे रेक्ट. या पद्धतीनं जोड्या जोडायच्या. त्यानंतर आहे डू ॲज डिरेक्टेड किंवा डू ॲज डायरेक्टेड. फ्रेम अ WH क्वेश्चन टू गेट अंडरलाईन पार्ट ॲज आन्सर. अंडरलाईन केलेला हा जो पार्ट आहे हे आन्सर आलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे.
आणि त्यासाठी हा राहिलेला जो भाग आहे याच्यावर क्वेश्चन तयार करायचा आहे. तर सिव्हर अर्थक्वेक हे काय आहे? सिव्हर अर्थक्वेक हे एक थिंग आहे आणि थिंग म्हणजे जर वस्तू असेल तर काय करता येतं आपल्याला? व्हॉटने क्वेश्चन तयार करता येतो. लक्षात ठेवायचं. कशानं? व्हॉटने क्वेश्चन तयार करता येतो. मग आपण ह्या कॅनच्या मागे काय करायचंय? फक्त व्हॉट यूज करायचंय. व्हॉट कॅन कॉज ग्रेट डॅमेज अँड लॉस ऑफ लाईफ. कशामुळं मोठं नुकसान आणि जीवितहानी होते? त्याचं आन्सर येतं सिव्हर अर्थक्वेक. तर याचं आन्सर फक्त या सिव्हर अर्थक्वेकच्या जागी काय केलं आपण? व्हॉट यूज केलं. हो सोडता कोणताही WH क्वेश्चन तयार होत असेल ना तर त्यानंतर हेल्पिंग वर्ब आलं पाहिजे, हे लक्षात ठेवायचं आहे. मग जर वस्तू असेल तर व्हॉट न क्वेश्चन तयार करा, मॅनर्स असतील तर हाऊ ने क्वेश्चन तयार करा, व्यक्ती असेल तर हू ने क्वेश्चन तयार करा, या रिझन असेल तर व्हाय ने क्वेश्चन तयार करा, जर संख्या असेल तर हाऊ मेनी, हाऊ मच या पद्धतीनं क्वेश्चन्स तयार करा. जशा पद्धतीने विचारलं. इथं जर व्यक्तीचं नाव असतं तर इथं हू ने क्वेश्चन तयार केलं असतं. चूज द करेक्ट पॅसिव्ह वॉइस फॉर द फॉलोइंग फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्हज. Earthquakes often cause great waves under the sea. तपा earthquakes काय आहे? सब्जेक्ट आहे. ऑफन ऍडवर्ब आहे. हे आपल्याला पुन्हा तसंच लिहायचं हेल्पिंग वर्ब सोबत. कॉज हे मेन वर्ब आहे आणि ग्रेट वेव्स हा सब्जेक्ट आहे. ग्रेट वेव्स अंडर द सी आपण काय करूया? सुरुवातीला घेऊया. टेन्स कोणता आहे? अनेक वचनी. भूकंप अनेक आहेत म्हणून इथं V1 आलंय. V1 असेल तर काय करायचं? हमेशा सुरुवातीला घ्यायचं ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट नंतर एम, इज किंवा आर यापैकी ज्याची गरज आहे ते. त्यानंतर घ्यायचं V3, त्यानंतर V3 घ्यायचं, त्यानंतर बाय घ्यायचं आणि त्यानंतर सब्जेक्ट घ्यायचं. आता असं जर पाहितलं आपण तर ऑब्जेक्ट सुरुवातीला आलंय. ग्रेट वेव्स अंडर द सी सर्वत्र त्याच पद्धतीने आलंय. ग्रेट वेव्स म्हणजे अनेक लाटा आहेत है ना, तर त्यामुळे अनेक वचने करताय. मग एमिजार पैकी अनेक वचने असल्यास काय आलं पाहिजे? आर आलं पाहिजे. तो ऑब्जेक्ट घेतलं सुरुवातीला ग्रेट वेव्स अंडर द सी, त्यानंतर अनेक वचने आलं पाहिजे. तर अनेक वचनी वेव्स अनेक आहेत ना, तर अनेक वचनेसाठी आर घेतात. तर इथं आर ही आलेलं आहे आणि इथं V1 या ठिकाणी सब्जेक्ट सोबत ऍडवर्ब आले. ऑलवेज, नेव्हर, ऑफन, ऍक्च्युअली, ऑब्विसली असं कुठलंही ऍडवर्ब असेल आणि ते जर सब्जेक्ट सोबत असेल तर हेल्पिंग वर्ब नंतर घ्यायचं असतं. तर इथं हेल्पिंग वर्ब नंतर ऑफन घेऊन टाकलं आपण. त्यानंतर V3 करा म्हटलंय तर कॉजचं कॉज्ड, त्यानंतर बाय घ्या, बाय घेतलं आणि अर्थक्वेक्स या ठिकाणी आलं. म्हणून हे जे आहे याचं आन्सर आहे. Personal response question. What according to you are the effects of earthquake on people's life? तुमच्या मते earthquake लोकांच्या जीवनावर काय परिणाम होतात? तर काय परिणाम होतात हे आपण लिहून काढूया. earthquakes, वाक्याची सुरुवात कॅपिटल न. earthquakes are disastrous. earthquakes हे कसे असतात? डिझास्ट्रस असतात. they make people homeless. homeless म्हणजे लोकांना घर राहत नाहीयेत. दे आपण कायसाठी घेतले? earthquake साठी. दे कॉज त्यामुळे, दे कॉज अ लॉट ऑफ डेथ. हे मनानं लिहायचं असतं. दे कॉज
लॉट ऑफ डेथ्स, त्याच्यामुळं अनेक मृत्यू सुद्धा होतात किंवा खूप मृत्यू होतात. इफेक्ट्स ऑफ earthquakes, effects of earthquakes are long lasting. याचे इफेक्ट्स जे असतात ना लॉंग लास्टिंग असतात, दीर्घकाळ टिकणारे असतात. It takes a long time to re-establish. हे सगळं पुनर्स्थापित होण्यासाठी खूप कालावधी निघून जात असतो. तर अर्थक्वेकचे असे काय आपल्याला इफेक्ट सांगता येतील. अर्थक्वेक्स आर डिझास्टर्स, दे मेक पीपल होमलेस, म्हणजे घर राहत नाही. दे कॉज लॉट ऑफ डेथ्स, अनेक मृत्यू होतात. इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक्स आर लॉंग लास्टिंग, म्हणजे दीर्घकाळ टिकणारे इफेक्ट्स असतात. इट टेक्स अ लॉंग टाइम टू रिएस्टॅब्लिश, पुनर्स्थापित करण्यासाठी सगळं झालेलं नुकसान खूप कालावधी लागत असतो. तर या पद्धतीने तुम्ही पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन तुमच्या मनानं लिहायचं असतो. आता यामध्ये क्वेश्चन 5B असतं समरी. समरी आपण नंतर शिकूया. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस करत राहा. काही क्वेरीज असतील, क्वेश्चन्स असतील, कमेंट करा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.